नमस्कार, मी शुभदा चांदोरकर, नाना चौक, ग्रँड रोड, साऊथ मुंबईवरून इथे आलेली आहे। मी DFFचा फ्री फॉर डायबिटीज हा जो त्यांचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि माझा एक्सपिरियन्स सांगते मी। मला खूप वर्षांपासूनचा डायबिटीज नव्हता, पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की मला एक शुगर आलेली आहे त्याच्यानंतर मी खूप सिरियस झाले या गोष्टीत आणि मी सर्च करत होते की मी आता काय करावं। कारण बेसिकली मी नॅचरोपॅथिस्ट असल्यामुळे आय वॉज नॉट बिलिव्हिंग इन ॲलोपॅथी ट्रीटमेंट। आय नेवर वॉन्टेड टू गो फॉर ॲलोपॅथी ट्रीटमेंट। मी 2-3 माझ्या डॉक्टरना दाखवल्यानंतर, एक डायबेटॉलॉजिस्टला दाखवल्यानंतर प्रत्येकाचं मत पडलं, मॅडम तुम्ही चालू करा, गोळी चालू करा। पण मला ते पटत नव्हतं। 2-3 जणांनी तेच सांगितलं। परत मी माझी शुगर चेक करण्यासाठी गेले तर ती परत वाढलेली वाटली। त्याने सांगितलं तुम्ही जर का रिगरस व्यायाम आणि व्यवस्थित डाएट फॉलो केलं तर तुमचं डायबिटीज खाली येऊ शकतं। मग माझ्या मनात आलं की जर का ह्याने फॉलो केलं तर होऊ शकेल, तर मग ॲलोपॅथीची गोळी मी घेऊन माझे इतर जे काही ऑर्गन्स आहेत त्याच्यावर मी इफेक्ट का करू कालांतराने। म्हणून मी यूट्यूबवर बऱ्याच गोष्टी सर्च करताना मला एका व्हिडिओद्वारे आपल्या डॉक्टर भाग्येश कुलकर्णींचा व्हिडिओ मिळाला। त्यांचे व्हिडिओ मी ऐकले आणि मी इतकी प्रभावित झाले की नाही, मला आत्ताच्या आत्ता त्यांच्या वेबिनारमध्ये मला जायचंच आहे। मला सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करून हे चालू करून डायबिटीज फ्री व्हायचंच आहे। अशा पद्धतीने मी त्यांचा शोध घेतला, त्यांना कॉन्टॅक्ट केलं, त्यांच्या सर्व ज्या काही प्रोटोकॉल्स होत्या त्या पाळण्याचा मी पूर्णपणे निश्चय केला। मी त्यांना जॉईन झाले, त्यांची टेस्ट, त्यांच्या ज्या काही ट्रीटमेंटच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या फॉलो केल्या आणि आज माझं त्यावेळेला HbA1c 9.1 होतं आणि आज 2 महिन्यापूर्वी जे होतं ते आता 7 वर आलेलं आहे। आय एम व्हेरी हॅपी विथ माय दिस रिझल्ट। डॉक्टर इज ऑल्सो व्हेरी हॅपी आणि माझी फास्टिंग आणि PP दोन्ही शुगरच्या लेवल एकदम व्यवस्थित आहेत, नॉर्मल आहेत आणि मला खूप आनंद होतोय। थोडंसं माझं शुगर लेवल HbA1c खाली आला की डॉक्टर म्हणाले 1-2 महिन्यामध्ये तुमचं सगळं नॉर्मल होईल आणि मला खात्री आहे की मी डायबिटीज फॉर एव्हर होणार आणि मी नक्कीच कधीच डायबिटीज माझ्याजवळ येऊन देणार नाही। आणि मला एकच संदेश सांगायचा आहे आपल्या सर्व बंधू भगिनींना की आज जे काही समाजात काही गैरसमजुती आहेत की ॲलोपॅथीने बरा होतो, वर्षानुवर्ष लोक 20-25 वर्ष ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेऊन, डायबिटीजच्या गोळ्या घेऊन विश्वास ठेवतात की आज बरा होईल, उद्या बरा होईल, पण त्यांचा डायबिटीज काही बरा होत नाही आहे। मी एकच तुम्हाला सांगते की आपण निसर्गाच्या जवळ राहा, नेचरच्या जवळ राहा। डायबिटीज हा जो प्रकार आहे तो डिसीज नसून डिसऑर्डर आहे आणि तुम्ही नेचरच्या जेवढे जवळ राहाल तेवढा हा डिसऑर्डर जो झालेला आहे तो लवकर तुम्ही नॉर्मलला आणू शकाल। कारण हा डिसऑर्डर आहे तो नेचरचा, तुम्ही नेचरच्या खूप दूर गेलात आणि नेचरचे प्रोटोकॉल न पाळता, नेचरच्या ऑर्डर्स न पाळता तुम्ही त्याच्या विरुद्ध गेल्यामुळे तुमच्यामध्ये डायबिटीजच्या नावाने डिसऑर्डर झालेला आहे। तो तुम्ही फक्त नेचर कनेक्ट केलं, तुमची थोडीशी लाईफस्टाईल बदललीत आणि थोडं डिटर्मिनेशन करून या गोष्टी फॉलो केल्यात तर नक्कीच ह्याचा 101% उपयोग होणार, म्हणजे होणारच। तुम्ही त्यासाठी तुमच्या सर्व समजुती, गैरसमजुती ज्या काही असतील त्या या भाग्येश कुलकर्णी या डॉक्टरांच्याकडे या, त्यांचा ॲडवाईस घ्या, त्यांच्या अंडर ट्रीटमेंट घ्या आणि डायबिटीज फ्री व्हा। हा एकच संदेश मी तुम्हाला देईन। कृपा करून ॲलोपॅथीच्या औषधांच्या मागे लागू नका आणि तुमचे रोग बळावू नका। धन्यवाद।